हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? मजेत ना? पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण तोंडी लावण्याचे पदार्थ कोणकोणते बनवता येतील हे पाहणार आहोत, जेणेकरून जर आपल्याकडे एखाद दुसरी भाजी कमी असेल तरी काम होऊन जाईल। अगदी एका तासाभरात म्हणजे अगदी तासाभराच्या आतच हे पदार्थ आपण बनवू शकतो। बऱ्याच वेळा असं होतं की घरातले काही मेंबर्स असतील तर त्यांच्या आवडीची भाजी नसते आणि मग ते जेवण टाळतात। त्यापेक्षा असे तोंडी लावण्याचे जर काही पदार्थ असतील तर सर्वजणच अगदी आवडीने जेवतात आणि याच्यातील काही पदार्थ अगदी खूप महिन्यांपर्यंत टिकतात। म्हणजे हे पदार्थ टिकू शकतात, मात्र हे राहतच नाही, कारण ते एवढे जास्त चविष्ट बनून तयार होतात। त्यामुळे तुम्ही सुद्धा या पद्धतीने असे तोंडी लावण्याचे पदार्थ नक्की बनवून पहा। यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। सर्वप्रथम आपण लसणाची चटणी बनवतोय। लसणाची चटणी बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य मी इथे घेतलेलं आहे आणि इथे वापरलेल्या सर्व साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। सर्वप्रथम आपण गॅसवरती कढई गरम करत ठेवली आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। तेल चटणीला प्रिझर्व करण्याचं काम करतं, त्यामुळे आपण तेल हे जरूर वापरायचं आहे। तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे आपण आधीच भाजलेले असले तरीसुद्धा यावेळी आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत आणि छान असे कुरकुरीत करून घ्यायचे आहेत। यामुळे चटणीची चवसुद्धा वाढते आणि चटणी जास्त दिवस टिकायला मदतसुद्धा होते। शेंगदाणे अर्धे भाजल्यानंतर यामध्ये आपल्याला सालासह लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत। इथे मी एका भांड्याचं प्रमाण करून घेतलेलं आहे आणि त्याच भांड्याने मी सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे। जेवढे आपण सालासह लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत तेवढ्याच सोललेल्या लसूण पाकळ्यासुद्धा आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत आणि शेंगदाण्यासोबत हे सुद्धा आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। याला डाग पडायला हवेत तोपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे। जे जिन्नस भाजायला जास्त वेळ लागतो ते आधी भाजायला टाकायचं आणि त्यानंतर लवकर भाजून होणारे पदार्थ आपल्याला नंतर भाजायचे आहेत। यानंतर यामध्ये मी 6 ते 7 लाल मिरच्या वापरलेल्या आहेत। या आपल्या नेहमीच्या ज्या मिरच्या असतात त्या पिकल्यानंतर लाल होतात आणि सुकतात, त्याच मिरच्या मी इथे वापरलेल्या आहेत। त्यानंतर आपल्याला यामध्ये धणे टाकायचे आहेत। इथे मी 2 चमचे एवढे धणे टाकलेले आहेत आणि ते सुद्धा आपल्याला यामध्ये भाजून घ्यायचे आहेत। हे धणे मी ऑलरेडी भाजून ठेवलेले होते, तरीसुद्धा ही चटणी बनवताना या कढईमध्ये या सर्व जिन्नसांसोबत मी हे धणे भाजून घेणार आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला किसलेलं सुकं खोबरं टाकायचं आहे आणि ते सुद्धा यामध्ये भाजून घ्यायचं आहे। या चटणीमध्ये अशा लाल मिरच्या जरूर वापराव्या, यामुळे चटणीची चव खूप छान लागते। जर तुमच्याकडे अशा लाल मिरच्या नसतील तर मग तुम्ही लाल मिरची पावडर वापरली तरीसुद्धा चालेल। तर हे आपल्याला छान डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही याला थोडे थोडे डाग पडायला सुरुवात झालेली आहे। आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे तीळ टाकायचे आहेत। तीळ हे अगदी पटकन भाजले जातात, त्यामुळे शेवटी आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत। हे तीळसुद्धा मी ऑलरेडी भाजून ठेवलेले आहेत आणि या तिळांमुळे आपल्या चटणीला खमंग अशी चव येते। तीळ हे लगेचच तडतडायला सुरुवात होते आणि यावेळी आपल्याला गॅसची फ्लेम ही बंद करायची आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला छान असं थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतरच आपल्याला याची चटणी वाटून घ्यायची आहे। तर इथे हे सर्व साहित्य अगदी छान असं थंड झालेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। इथे आपण सर्व जिन्नस अगदी छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतलं होतं, यामुळेच आपली चटणी जास्त दिवस टिकायला मदत होते। शिवाय चटणीची चवसुद्धा अगदी छान लागते। लसूण हा अगदी लाल होईपर्यंत आपण भाजलेला आहे, यामुळे लसणाच्या चटणीला एक छान अशी चव येते। तर इथे हे भाजलेले सर्व साहित्य टाकल्यानंतर यामध्ये मी जिरे टाकणार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिरेसुद्धा भाजून घेऊ शकता, पण जिरे भाजण्याची काही गरज नाही, त्यामुळे मी इथे जिरे भाजलेले नाही। त्यानंतर कश्मीरी रेड चिली पावडर ती मी 2 चमचे टाकले आणि त्यानंतर लाल मिरची पावडर आहे ती 1 चमचा एवढी टाकलेली आहे। या चटणीमध्ये आपण आमचूर पावडर ही जरूर वापरावी। इथे मी अर्धा चमचा एवढी आमचूर पावडर यामध्ये टाकलेली आहे आणि थोडंसं हिंग यामध्ये टाकलं आहे। 1 चमचा मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। तुम्ही जेवढ्या प्रमाणात चटणी बनवाल तर त्यानुसारच चवीनुसार तुम्हाला तिखट आणि मीठ यामध्ये वापरायचं आहे। हे सर्व मिक्सरमध्ये आपण आता फिरवून घ्यायचं आहे। मात्र इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ही चटणी फिरवताना आपल्याला कंटिन्यू फिरवायची नाही, मध्ये बंद चालू करत पल्स मोडवरती आपल्याला चटणी बारीक करायची आहे, नाहीतर मग त्याची पेस्ट बनू शकते। ही काळजी आपल्याला इथे घ्यायची आहे। तर इथे मी 1-2 वेळा चालू बंद करत ही चटणी बारीक करून घेतलेली आहे आणि
ही चटणी आपल्याला जास्त बारीक करायची नाही, थोडीशी ओबडधोबडच ठेवायची आहे। मिक्सर बंद चालू करत पल्स मोडवरती आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे। आणि इथे पाहू शकता तुम्ही मस्त अशी लसणाची चटणी आपली तयार झालेली आहे। यामध्ये आपण काश्मीरी रेड चिली पावडर वापरली होती, त्यामुळे चटणीचा कलर हा अगदीच सुरेख आलेला आहे। आणि एका प्लेटमध्ये ही चटणी मी तुम्हाला काढून दाखवते आहे। सर्व जिन्नस आपण छान भाजून घेतले होते, त्यामुळे ही चटणी अगदी खरपूस झालेली आहे। शिवाय ही चटणी जास्त दिवस टिकायला सुद्धा मदत होते। शिवाय यामध्ये आपण लाल मिरच्या सुद्धा वापरलेल्या होत्या, त्यामुळे चटणीची चव अजूनच छान लागते। तर इथे पाहू शकता तुम्ही मस्त अशी लसणाची चटणी आपली तयार झालेली आहे। आणि एखाद्या हवाबंद डब्यामध्ये आपण ही भरून ठेवायची आहे, यामुळे याचा सुगंध सुद्धा टिकून राहतो आणि चटणी सुद्धा अगदी छान टिकून राहते। चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा वरण भातासोबत ही चटणी आपण खाऊ शकतो। तुम्ही सुद्धा या पद्धतीने लसणाची चटणी नक्की करून पहा। यानंतर आपण हिरव्या मिरचीचा खरडा किंवा ठेचा बनवणार आहोत। हा ठेचा म्हणजे खरडा बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य आपण इथे घेतले। जास्त तिखटवाल्या ज्या मिरच्या असतात त्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर घेतले, लसूण पाकळ्या, जिरे आणि मीठ आणि शेंगदाणे घेतलेत। त्याच वेळा मी बिना शेंगदाणे टाकता तसा ठेचा बनवते, तर असा सुद्धा ठेचा मस्त लागतो एकदम चवीला। तर त्याची रेसिपी मी बऱ्याच वेळा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि शेंगदाणे यावेळेस मी टाकून ठेचा बनवते, म्हणून ठरवलं की याची रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत शेअर करावी। आमच्याकडे सातारा, कराड किंवा सांगली, कोल्हापूर या साईडला जो ठेचा बनवतात तर तो एकदम छान मस्त असा बनतो आणि जर तो तुम्हाला कोणी खायला दिला तर अगदी चवीवरूनच ओळखतो की हा घाटी पद्धतीचा ठेचा आहे म्हणून। तर या पद्धतीने शेंगदाणे आपल्याला आधी भाजून घ्यायचे आहे। तर बरेच जण सर्व साहित्य एकदमच भाजतात, तर तसं न करता आपल्याला आधी शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि एकदम मंद गॅसवरती आपल्याला एकदम खरपूस होईपर्यंत हे शेंगदाणे छान असे भाजून घ्यायचे आहेत। त्यामुळे एकदम कुरकुरीत असा हा ठेचा बनून तयार होतो। तर इथे मी कोथिंबीर तोपर्यंत धुवून आणि एकदम बारीक कट करून घेतले आणि शेंगदाणे आधीच भाजून घ्यायचे आणि एक एक पदार्थच मी एक वेगळा भाजून घेणार आहे, कारण प्रत्येक पदार्थाला भाजण्यासाठी वेगवेगळा वेळ लागतो आणि मग दुसरा भाजण्याच्या नादात पहिला करपू शकतो। त्यामुळे आपल्याला एक जे जिन्नस आहे ते आपण वेगवेगळं भाजून घेतोय। तर इथे शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत भाजले, तर मी ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण मिरच्या भाजून घेतोय। तर मिरच्याचे काही ज्या मोठ्या मिरच्या होत्या तर त्याचे मी एकाचे 2 तुकडे करून घेतलेत आणि त्याची देठं काढून घेतलेत। त्यानंतर त्यामध्येच मी लसूण पाकळ्या टाकलेल्या आहेत। तर इथे पाहू शकाल तुम्ही की लसूण पाकळ्या ह्या खूप जास्त मोठ्या आहेत, कारण मला वाटते जवळजवळ पाव किलोमध्ये मला 5च जे लसणाचे गड्डे होते तर ते आले होते। तर इथे मिरच्या आणि लसूण भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये मी तो सुद्धा काढून घेतलेला आहे। आणि जेव्हा आपण ठेचा बनवतो तेव्हा शक्यतो असं लोखंडी भांडं वापरायचं, म्हणजे तवा असेल किंवा कढई वगैरे असेल तर त्यामध्ये हा ठेचा एकदम छान असा बनून तयार होतो। तर इथे आपण कोथिंबीर सुद्धा अशीच भाजून घेणार आहोत आणि भाजताना यामध्ये तेल वगैरे टाकण्याची काही गरज नाही, बिना तेल टाकताच हे सर्व मी भाजून घेतलं आहे। तर इथे या कोथिंबीरीमधील पाणी पूर्ण सुकल्यानंतर यामध्ये मी जिरे टाकलेले आहेत। तर जिरे सुद्धा आपल्याला 1 चमचा एवढे टाकायचे आहेत, म्हणजे हा ठेचा अजूनच टेस्टी लागतो। तर इथे जिरे आणि कोथिंबीर भाजलं आणि आपण मिरच्या आधीच भाजून घेतल्या होत्या आणि शेंगदाणे सुद्धा भाजले होते। तर हे सर्व मी आता एकत्र केलेलं आहे आणि एकत्र केल्यानंतर अजून थोड्या वेळासाठी आपल्याला याला छान असं परतून घ्यायचं आहे। मात्र आपण पहिल्यांदा हे वेगळंच भाजलं होतं, कारण प्रत्येक पदार्थाला भाजण्यासाठी वेगवेगळा वेळ लागू शकतो म्हणून। त्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर मी यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि आपण इथे या कढईमध्येच हा ठेचा वाटून घेणार आहोत। कढईमध्ये अगदी पटकन वाटला जातो तव्यापेक्षा सुद्धा, किंवा तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा हा ठेचा वाटू शकता। तर इथे थोड्या वेळासाठी याला असंच परतून घेतलं होतं आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे, त्यामुळे या ठेच्याचा थोडासा तिखटपणा कमी होतो। तर इथे आपण आता गॅस बंद करून हा ठेचा गरम असतानाच आपल्याला वाटून घ्यायचा आहे। आणि इथे एक मी कपडा टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती एक प्लेट ठेवले, कारण मग आपण अशीच जर कढई ओट्यावर ठेवली तर ते आपल्याला व्यवस्थित वाटता येणार नाही म्हणून। आणि त्यानंतर जो बत्ता असतो तर त्या बत्त्याने आपल्याला हा ठेचा असा वाटून घ्यायचा आहे। तर तुम्ही जेव्हा तव्यामध्ये किंवा खलबत्त्यामध्ये बनवता किंवा असंच जेव्हा आपण बनवतो तर त्या ठेच्याची चव खूप छान लागते मिक्सरमध्ये बनवण्यापेक्षा। बरेच जण मिक्सरमध्ये सुद्धा बनवतात। तर पाहू शकता तुम्ही आपला छान असा ठेचा बनून तयार झालेला आहे आणि गरम असतानाच वाटायचं, म्हणजे अगदी पटकन वाटला सुद्धा जातो। तर तुम्हाला हवं असेल तर मिरच्याचे तुम्ही अजून बारीक तुकडे सुद्धा करू शकता किंवा लसणाचे सुद्धा एकाचे 2 तुकडे करू शकता, यामुळे सुद्धा हा ठेचा आहे तो लवकर वाटला जातो। तर इथे आपला हा जाडा भरडा असला तरी
सुद्धा चवीला टेस्टी लागणारा हा ठेचा बनून तयार झालेला आहे आणि आता तो आपल्याला काचेच्या, चिनी मातीच्या किंवा मग स्टीलच्या डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे। अशा पद्धतीने जर आपण ठेचा बनवला म्हणजे भाजून वगैरे तर अगदी छान टिकतो सुद्धा, याला फ्रीजमध्ये ठेवण्याची सुद्धा काही गरज लागत नाही। तर इथे आपण जास्त तेल सुद्धा वापरलेलं नाही हा ठेचा बनवण्यासाठी, तरी सुद्धा अगदी छान खमंग असा हा ठेचा बनून तयार झालेला आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने तुम्ही सुद्धा घाटी पद्धतीचा हा झणझणीत ठेचा किंवा खरडा नक्की बनवून पहा। चटपटीत अशी कढीपत्त्याची चटणी बनवणार आहोत। आपण स्वयंपाकाची सुरुवात करताना आधी फोडणीला अगदी कढीपत्ता रोजच्या भाज्यांमध्ये वापरतो, पण बरेच जण कढीपत्ता हा भाजीतून, आमटीतून किंवा जे काही आपण बनवलेलं असतं तर त्याच्यातून बाजूला काढतात, मग त्याचा आपल्या शरीरासाठी एवढा काही जास्त उपयोग होत नाही। तर त्यासाठी अशी चटपटीत अशी चटणी आपण बनवतोय। कढीपत्ता मी आणला होता आणि ह्या ज्या फांद्या आहेत तर त्यास धुवून मी नितळत ठेवल्या होत्या आणि त्यामुळे त्याच्यातील पूर्ण पाणी नितळून छान सुकलेले आहेत ही पानं। त्यामुळे इथे पाहू शकता तुम्ही अगदी हिरवीगार ही पानं आहेत, जून आहेत, जरी छोटी असली तरी जून पानं इथे आपल्याला चटणी बनवण्यासाठी घ्यायची आहेत। या पद्धतीने जर कढीपत्ता तुम्ही धुवून असा सुकवला म्हणजे फांद्यासह तर तो तुम्ही जास्त दिवसांसाठी सुद्धा स्टोअर करून ठेवू शकता। अगदी सुकल्यानंतर याला आपण भरून ठेवलं तर याची पानं बिना काळी पडता अगदी छान टिकतात। मात्र याची पानं काढून जर आपण धुतली तर मात्र तो कढीपत्ता व्यवस्थित सुकला जात नाही, त्यामुळे त्याची पानं काळी पडतात। आता आपण इथे चटणी बनवतोय, यासाठी इथे मी कढई गरम करत ठेवली आणि त्यामध्ये आपल्याला चणा डाळ टाकायची आहे। चणा डाळ आणि त्यानंतर उडीद डाळ टाकायची आहे। इथे मी चणा डाळीच्या अर्ध्या प्रमाणात उडीद डाळ घेतलेली आहे। हे दोन्ही कलर चेंज होईपर्यंत, याचा छान खरपूस वास येईपर्यंत आपल्याला असं भाजून घ्यायचं आहे। याआधीच्या एका व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत BP शुगरवाले जे असतात तर त्यांच्यासाठी कढीपत्त्याची चटणी जी आहे तर ती कशी बनवायची ते दाखवलं होतं। ही इथे आपण जी चटणी बनवतोय ही चटणी कोणीही खाऊ शकतात, म्हणजे अगदी लहान मुलं वगैरे, कारण यामध्ये आपण शेंगदाण्याचा वापर केलेला आहे। जे लोक शेंगदाणे खात नाहीत, खोबरं खात नाहीत किंवा तीळ वगैरे खात नाहीत तर त्यांच्यासाठी आपण ती चटणी बनवली होती आणि त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन। तुम्हाला जर तशी चटणी बनवायची असेल तर तुम्ही ते पाहून तशी चटणी बनवू शकता। इथे मी शेंगदाणे छान खरपूस होईपर्यंत भाजून घेतले आणि त्यानंतर इथे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। खोबरं, शेंगदाणे किंवा तीळ आपल्याला जे काही यामध्ये वापरायचं आहे तर त्याचं ठराविक असं काही प्रमाण नाही, आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतो। खोबरं भाजल्यानंतर मी काढून घेतलं आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि त्यामध्ये आपण जी कढीपत्त्याची पानं धुवून घेतली होती तर ती यामध्ये टाकायची आणि छान असं त्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। माझ्याकडे कमी प्रमाणात ही कढीपत्त्याची पानं होती, त्यामुळे मी त्यानुसारच इथे चटणी बनवते आहे। अजून कढीपत्त्याची पानं माझ्याकडे होती, मात्र मी डोक्याला लावण्यासाठी जे तेल बनवलं तर त्यामध्ये ही पानं वापरलेली आहेत आणि त्याचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत येणाऱ्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। त्यामुळे इथून पुढे जे व्हिडिओ येतील तर ते तुम्ही पाहत राहा। त्यानंतर इथे कढीपत्ता थोडासा कुरकुरीत झाल्यानंतर जी कोथिंबीर होती, सुकवलेली कोथिंबीर, तर ती मी यामध्ये टाकलेली आहे। कोथिंबीर आणि कढीपत्ता आपण काढून घेतलेला आहे आणि त्याच कढईमध्ये मी थोडेसे धणे, थोडेसे जिरे टाकलेले आहेत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोहरी टाकू शकता किंवा मग थोडासा ओवासुद्धा टाकू शकता। त्यानंतर 7-8 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत, थोड्याशा मोठ्या होत्या त्यामुळे मी इथे 7-8 टाकलेल्या आहेत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त प्रमाणात सुद्धा टाकू शकता। त्यानंतर तीळ टाकलेले आहेत, तर इथे मला थोडी कमी प्रमाणात चटणी बनवायची होती त्यामुळे मी अगदी कमी साहित्य घेऊन ही चटणी बनवलेली आहे। तर हे सर्व भाजून झालेलं आहे, तर ते मी तुम्हाला दाखवते की कढीपत्ता आपल्याला एवढ्या प्रमाणात असा कुरकुरीत करून घ्यायचा आहे, म्हणजे ही चटणी तुम्ही जरी जास्त प्रमाणात बनवली तरी ती अगदी जास्त दिवसासाठी व्यवस्थित टिकते। त्यानंतर याच ताटामध्ये मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे। इथे आपण कलरसाठी काश्मीरी रेड चिली जी पावडर असते तर ती वापरले आणि तिखटासाठी लाल मिरची पावडर वापरले। त्याचबरोबर मीठ आपण इथे यामध्ये टाकलेलं आहे आणि थोडीशी आमचूर पावडर टाकलेली आहे, त्यामुळे थोडासा असा आंबटपणा या चटणीला येतो आणि त्यामुळे चव अगदी छान लागते। तुम्हाला हवं असेल तर थोडासा चाट मसालासुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता आणि तुमच्या आवडीप्रमाणे तिखट, मीठ जसं तुम्हाला हवं आहे कमी जास्त तर तसं तुम्ही यामध्ये वापरू शकता। हे सर्व
थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान असं वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी अगदी कमी प्रमाणात बनवली ही चटणी, त्यामुळे मी सर्व एकदमच या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे। मिक्सरचं हे भांडं मोठं आहे त्यामुळे, आणि एकदमच मी ही चटणी वाटून घेतलेली आहे। तर इथे पाहू शकता तुम्ही, या पद्धतीने ही चटणी अशी बनून तयार होते। चवीला तर ही चटणी अगदी छान लागते। याशिवाय याचे औषधी गुणधर्म सुद्धा आहेत। ही चटणी त्वचेच्या समस्यांसाठी, केसांच्या समस्येसाठी आणि पचनासाठी खूप जास्त गुणकारी आहे। ही चटणी बनवल्यानंतर अशी हवाबंद डब्यामध्ये ठेवली तर 2-3 महिने अगदी आरामात टिकते सुद्धा। त्यामुळे तुम्ही सुद्धा या पद्धतीने कढीपत्त्याची चटणी नक्की बनवून पहा। यानंतर आपण तोंडी लावण्यासाठी अजून एक प्रकार बनवतोय। इथे आपण पुदिन्याची आणि कोथिंबीरीची मिक्स अशी चटणी बनवतोय। ही चटणी आपण सँडविचला लावण्यासाठी, म्हणजे सँडविच बनवताना लावू शकतो, शिवाय ताटामध्ये सुद्धा चवीसाठी खाऊ शकतो। शिवाय जर आपल्याकडे चपात्या वगैरे असतात, तर जर समजा शिळी चपाती वगैरे राहिली तर त्याचा रोल वगैरे बनवण्यासाठी सुद्धा ही चटणी आपण वापरू शकतो। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी जास्त तिखटवाल्या ज्या मिरच्या असतात तर त्या चवीनुसार घेतलेल्या आहेत, आणि त्यानंतर लसूण पाकळ्या घेतले, तिथे 7-8 लसूण पाकळ्या घेतलेत, आणि शिवाय यामध्ये आपल्याला पुदिन्याची पानं टाकायची आहेत। इथे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की या पद्धतीने पुदिन्याची जी कोवळी देठं असतात ती आणि जी कोवळी पानं वगैरे असतात तर ती वापरून मी जेव्हा पुदिना आणते तेव्हा लगेच त्याची अशी चटणी बनवते। त्यानंतर यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे। इथे आपण जे साधं मीठ असतं, म्हणजे आपलं जे रोजच्या जेवणामध्ये आपण वापरतो, तर ते मीठ टाकायचं आहे, आणि त्याचबरोबर ब्लॅक सॉल्ट असतं तर ते सुद्धा टाकायचं आहे, आणि ब्लॅक सॉल्टमुळे या चटणीला अगदी छान अशी चव येते। आणि त्यानंतर लिंबातील ज्या बिया असतात तर त्या बिया काढून आपल्याला अर्ध लिंबू यामध्ये पिळून घ्यायचा आहे। यामुळे चटणीचा जो कलर आहे तो तसाच हिरवागार राहतो। त्यानंतर देठासह थोडी कोथिंबीर यामध्ये मी टाकले आणि मिक्सरमध्ये आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे। पहिल्यांदा मी यामध्ये बिना पाणी घालता याला असंच फिरवून घेतलं होतं, आणि त्यानंतर अगदी थोडंसं पाणी टाकलं आणि फिरवून घेतलं। यामध्ये आपल्याला आता आलू भुजिया टाकायचा आहे। माझ्याकडे होता आलू भुजिया म्हणून मी टाकला आहे। तर इथे आलू भुजिया टाकल्यामुळे या चटणीला चव अगदी छान येते, शिवाय थोडासा दाटसरपणा सुद्धा येतो। जर आपल्याकडे आलू भुजिया नसेल तर आपण जी भाजकी डाळ असते तर ती सुद्धा टाकू शकतो। यामुळे याचा कलर आणि याला दाटसरपणा अगदी छान येतो। त्यानंतर थोडंसं पाणी टाकलं आणि अजून एकदा याला छान असं वाटून घ्यायचं आहे। आपल्याला ज्या पदार्थ बनवण्यासाठी ही चटणी वापरायची आहे, म्हणजे सँडविचला लावण्यासाठी वापरायचं आहे किंवा मग ताटामध्ये वाढण्यासाठी वापरायचं आहे, यावरती सुद्धा याचा घट्टसरपणा किंवा पातळसरपणा आपण ठरवू शकतो। तर इथे या पद्धतीने मी थोडीशी अशी घट्ट चटणी बनवलेली आहे, म्हणजे मग रोजच्या जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी ही चटणी आपण खाऊ शकतो। अगदी चविष्ट बनून ही चटणी तयार होते। तुम्ही सुद्धा या पद्धतीने अशी चटणी आणि इथे दाखवलेले तोंडी लावण्याचे पदार्थ नक्की बनवून पहा। आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।